सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील रेणावी गावाजवळ विटा खानापूर मार्गावर एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक अपघात घडला आहे। अज्ञात वाहनाने एका अनोळखी इसमाला जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला। प्राथमिक माहितीनुसार संबंधित अज्ञात वाहन चालकाने आपले वाहन अत्यंत निष्काळजीपणे, बेदरकारपणे व हयगयीने चालवत असताना रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष केले। यामुळे रस्त्यावर असलेल्या अनोळखी व्यक्तीस जोरदार धडक बसली। धडकेनंतर संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाला। मात्र अपघात घडल्यानंतर वाहन चालकाने कोणतीही मदत न करता जखमीस उपचारासाठी न नेता तसेच अपघाताची माहिती पोलिसांना न देता घटनास्थळावरून वाहनासह पळ काढला। या घटनेत मृत झालेली व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून पोलीस त्याबाबत तपास करत आहेत। या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। या घटनेची फिर्याद पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक मोहन रणदिवे वय 39 यांनी दिली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाली। पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे तसेच पोलीस उपनिरीक्षक महाजन यांनी घटनास्थळी पाहणी केली। या गुन्ह्याचा प्राथमिक तपास पोलीस उपनिरीक्षक महाजन यांनी केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक येळेकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे। आरोपी अज्ञात असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदार यांची चौकशी तसेच इतर तांत्रिक बाबींच्या आधारे आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे। पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या या घटनेमुळे परिसरात कोणतीही तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली नाही। कायदा व सुव्यवस्था अबाधित असून पोलिसांकडून सतत परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे। दरम्यान नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की या अपघातासंदर्भात कोणतीही माहिती, संशयास्पद वाहन किंवा व्यक्ती दिसल्यास तात्काळ विटा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, जेणेकरून आरोपीचा लवकरात लवकर शोध घेता येईल। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा।